गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सलाम. आम्ही नेहमीच पाहतो की अभिवादन करायचं म्हटलं म्हणजे एकमेकाला ख्रिस्ती शब्द आम्हाला बोलावं लागतात आणि म्हणूनच आम्ही प्रेज लॉर्ड म्हणतो. गॉड ब्लेस यू आणि सलाम, हालेलुया, नमस्ते, या अनेक गोष्टी आम्ही पाहतो की आम्ही एकमेकाला अभिवादन करण्यासाठी वापरत आहोत. आजचा अगदी सोपा प्रश्न सर्वांना, मंडळीनो, सर्वांना अगदी सोपा प्रश्न. मानवाने स्वर्गात पाप केले का पृथ्वीवर पाप केले? माझा प्रश्न आहे, मानवाने स्वर्गात पाप केले का पृथ्वीवर? आदामाने नाही बरं, तुम्ही म्हणता ना आदामाने. मानवाकडून स्वर्गात पाप झाले का पृथ्वीवर? उत्तर सोपं आहे. सर्व ख्रिस्ती मंडळींना माहीत आहे की कुठं पाप झालेलं आहे आणि मानवाने कुठं पाप केलं. याचं उत्तर सोपं आहे. पण मी असा एक प्रश्न का विचारला तर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत खोटे पंथ, खोट्या संस्था, खोटे प्रीचर कशा प्रकारे एक एक नवीन प्रार्थना पद्धती जगामध्ये घेऊन येत आहेत. आम्ही पुन्हा एकदा एक खोट्या पंथाविषयी आज स्टडी करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. तो पंथ म्हणजे यरुशलेम माता. या खोट्या संदेशांच्या द्वारे, या खोट्या शिक्षकांच्या द्वारे खऱ्या विश्वासणाऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कसं फसवलं जात आहे याकडे आम्ही पाहणार आहोत. एक जुनी म्हण आहे की कावळ्याच्या शापानं ढोरं मरत नसतात, नाही का? कावळ्याने किती शाप दिला तरी जनावरं मरत नसतात. कावळा का शाप देतो बरं जनावरांना? तुम्हाला ठाऊक आहे? प्रेज द लॉर्ड. कावळा का शाप देतो? त्याला माहीत आहे की मी जर शाप दिला आणि जनावरं जर मेले तर मग त्यांच्या मांसाचे लोचके तोडण्यासाठी मला मिळतील. त्याच्यासाठी कावळा शाप देत असतो. पण वास्तविक पाहता कावळ्याच्या शापानं जनावरं मरत नसतात. खऱ्या विश्वासणाऱ्यांना फसवण्याचा खोट्या संदेशांनी कितीही प्रयत्न केला तरी खरे विश्वासणारे ते त्यांच्या मागं लागणार नाहीत. आणि जरी ते थोडेसे बहकले तरी पण ते लवकरच मागे येतील. आणि मी तुम्हाला निक्षून सांगतो, या खोट्या संदेशांचा फुगा लवकरच फुटणार आहे. थोड्या दिवसामध्ये, थोड्या काही अवधीमध्ये हा खोट्या विश्वासणाऱ्यांचा, खोट्या संदेशांचा फुगा लवकर फुटणार आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांची पुंगी लवकरच वाजवणार आहे. जसं सैतानाने हव्वेला फसवलं, अर्धवट गोष्टी सांगितल्या, तसं अर्धवट घेऊन आलेल्या सर्व खोट्या शिक्षणाची थोड्या दिवसात वाट लागणार आहे. कारण देवाला ते खपणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूला ते बरं वाटणार नाही. कारण बायबल आम्हाला सांगतं का मी माझे गौरव दुसऱ्याला देत नाही. हालेलुया. आणि पाहतो की हे जे लोक आहेत एक वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊन ते विश्वासणाऱ्यांना फसवत आहेत. त्यांचे काही सिद्धांत आहेत. आम्ही त्या सिद्धांताकडे लक्ष देऊयात. काय ते सिद्धांत आहेत की जेणेकरून हे लोक मोठ्या मजबूतीने बोलत आहेत. एक पहिला सिद्धांत आपण पाहूयात. पापाच्या क्षमेचं रहस्य अनहॉन्सॉंग आहे. पापाची क्षमा आम्हाला आता अनहॉन्सॉंग हे करणार आहेत. आणि या सिद्धांताला पटवून सांगण्यासाठी उपदेशक याचा 12वा अध्याय आणि 7 वचन आम्हाला ते सांगतात. माती पुरवत मातीच मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल. परत जाईल या शब्दाकडं हे लोक लक्ष केंद्रित करतात. परत जाईल म्हणजे मागं जाईल. मागं जाईल म्हणजे पहिले कुठं होता? पहिले कुठं होता तर याविषयी ते अभ्यास करतात. तर तो पहिला होता स्वर्गामध्ये.
वचन सांगता आम्हाला की माती पुरवस मातीच मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याचकडे परत जाईल म्हणजे स्वर्गात जाईल. कुठं जाईल? स्वर्गात जाईल. आणि तो पहिले स्वर्गात होता असं ते सांगतात. आणि स्वर्गात होतो तर आमचं रूप काय होतं याविषयी त्यांच्याकडं काही गोष्टी आहेत. ते म्हणतात की आम्ही स्वर्गामध्ये स्वर्गदूत होतो. काय होतो? स्वर्गदूत. अनेक अर्धवट वचनं ते घेऊन येतात आणि लोकांना भुरळ घालतात. मी ह्या सर्व वचनांना अर्धवट वचनं म्हणाल. जुनी एक म्हण आहे बघा, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग, है ना. लग्न करायची फार घाई झाली की काय करू असं होऊन जात आहे ना. त्याला म्हणतात की उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. नीतिसूत्र 8वा अध्याय आणि 22 पासून आम्ही 30 पर्यंत जर वाचलं तर या ठिकाणी हे सांगतात की आम्ही स्वर्गात देवदूत म्हणून होतो. आणि त्या वचनाचा आधार घेतात. ते वचन आपण वाचूयात. परमेश्वराने सृष्टिक्रमाच्या आरंभी आपल्या प्राचीन कृत्यातील पहिले कृत्य असे मला पैदा केले. ह्या वचनापासून तर आम्ही पुढे जर पाहिलं, अनादिकाली प्रारंभापासून पृथ्वीच्या पूर्वी माझी स्थापना झाली. जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. पर्वत स्थापित झाल्यापूर्वी, डोंगरापूर्वी मला निर्माण केले. त्या वेळेपर्यंत त्याने पृथ्वी, शेते व पृथ्वीचा धूलसंच ही निर्माण केली नव्हती. इतकी उतावळी झालेली आहे की वचनाची भेसळ करून त्यांनी आपल्या पुढं सादर करायला सुरुवात केलेली आहे. एक महत्त्वाची गोष्ट मी आज मंडळीला सांगू इच्छितो. ज्यावेळेस कोणताही खोटा पंथ तुमच्यापर्यंत येत आहे, एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आणि मी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे जे वचनं ते सांगतात ते वचनं आम्ही बारकाईने वाचली पाहिजे आणि पूर्ण वाचली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, ते वचनं अर्धवट सांगतात. अर्धवट वचनाला तुमच्यापर्यंत घेऊन येतात आणि तुम्ही त्याच्यावरच हुरळून जाता. आम्ही हुरळून जाता कामा नये. आम्ही कोणत्याही आमिषाच्या मागं पळणारे लोक असावे नाही. आम्ही वचनाचा अभ्यास करणारे लोक असलो पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सांगितलं की माझ्या नावाने पुष्कळ खोटे संदेश उठतील, साधेल तर निवडलेल्यांसही फसवतील. प्रेज द लॉर्ड. अहो, एवढी उतावळी काय? ह्या वचनाविषयी जर आम्ही पाहिलं, हे वचन खरं पाहायला गेलं तर ज्ञानाच्या श्रेष्ठत्वाबद्दल सांगितलं जातं आहे. ज्ञानाची थोरवी गाण्यासाठी हे वचन सांगितलंय. किंवा 8वा पूर्ण अध्याय जरी आपण वाचला तर त्या ठिकाणी ज्ञानाच्या थोरवीसाठी हे अध्याय लिहिला गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही 36 वचनापर्यंत जर वाचलं तर 35 वचन आम्हाला सांगतं, कारण ज्याला मी प्राप्त होते त्याला जीवन प्राप्त होते आणि त्याला परमेश्वराची दया प्राप्त होते. परंतु जो मला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो. जे माझा द्वेष करतात त्या सर्वांना मरण प्रिय आहे. या ठिकाणी या वचनाला जसं 22 ते 25 वचनापर्यंत हे लोक घेऊन येतात ते वचन आणि सांगतात की हे वचन मानवासाठी आहे किंवा मानवाच्या निर्मिती संदर्भात आहे. मानवाची निर्मिती कधी झाली तर स्वर्गामध्ये मानवाची निर्मिती झाली आणि स्वर्गामध्ये तो मानव हा देवदूत होता. या वचनामध्ये, या अध्यायामध्ये मानव स्वर्गात होता असं कुठंच लिहिलं गेलं नाही. किंवा कसाही विचार केला तरी मानव स्वर्गात होता असं किंचितही दिसत नाही. 24 वचन जर आम्ही वाचलं तर जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले असं लिहिलंय. मी जन्म पावले म्हणजे हिंदीमध्ये आम्ही पाहतो की मैं पैदा हो गई, है ना. मग मानव प्राणी हा स्वर्गात दिव्यदूत म्हणून स्त्रीलिंगी होता का? मानव ज्यावेळेस पृथ्वीवर आला त्या अगोदर स्वर्गात होता. आणि मग जर हे वचन आम्ही वाचतो तर या ठिकाणी वचन असं लिहिलंय की जलाशय नव्हते, पाण्याने भरलेले झरे नव्हते, तेव्हा मी जन्म पावले. स्त्रीलिंगी. आणि या
सर्व वचनांमध्ये आम्हाला स्त्रीलिंगी शब्द पाहायला मिळतो. मग काय मानव प्राणी स्वर्गामध्ये दिवदूत म्हणून स्त्रीलिंगी होता का? कोणत्या जेंडरमध्ये होता हा प्रश्न उभा राहतो. आम्ही व्यवस्थित याचा अभ्यास केला पाहिजे. आणि स्वर्गात होता का हे दाखवण्यासाठी ते आणखी एका अर्धवट वचनाची भर घालतात. छोट्या छोट्या गोष्टी ते घेऊन येतात, अर्धवट गोष्टी तुम्हाला ते सांगतील, अजून काही अर्धवट वचनांची ते भर घालतात. योबाचं पुस्तक याचा 38वा अध्याय, योबाचं पुस्तक याचा 38वा अध्याय 1 ते 4 वचनाकडे जर आम्ही पाहिलं तर 4थं वचन आम्हाला सांगतं की मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. जसं वावटळीतून परमेश्वराने योबाला दर्शन दिलं, योबाची भेट घेतली आणि तो म्हणतो की मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? वास्तविक आता परमेश्वरच योबाला प्रश्न विचारतोय. तू फारच ज्ञानाची घोषणा करत असेल योबा, तर तू मला सांग, मी ज्यावेळेस पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठं होतास? योब हा निरुत्तर झालेला आहे. त्या ठिकाणी त्याला उत्तर देता नाही आलं. आणि आणखीन काही आपण जर पाहिलं 38वा अध्याय आणि 21 वचन, हे सर्व तुला ठाऊक असेलच है ना. परमेश्वर माझ्या माहितीप्रमाणे परमेश्वर त्याच्याकडे चिडून आणि मिस्किल हास्यामध्ये म्हणता असन, हा ना तुला हे सर्व ठाऊक असेलच, कारण त्यावेळी तू जन्माला असावाच है ना. तू बहुत दिवसांचा मानवायचा. इंग्रजीमध्ये आम्ही जर पाहिलं ना तो म्हणतो की परमेश्वर म्हणतो, आय एम श्युअर यू कॅन बिकॉज यू आर सोड. तू खूप दिवसाचा असशील असं प्रभू परमेश्वर त्याला म्हणत आहे योबाला त्या ठिकाणी तो स्पष्ट सांगत आहे. वास्तविक पाहता तो परमेश्वर त्याला सांगत आहे की बाळा योबा, त्यावेळी तू नव्हतास. जर आम्ही सिद्धांतिक गोष्टी पाहतो, या ठिकाणी जो खोटा सिद्धांत घेऊन ते तुमच्याकडे माझ्याकडे येतात, ते म्हणतात की आम्ही या पृथ्वीवर यायच्या अगोदर स्वर्गात होतो आणि स्वर्गात दिव्यदूत होतो. तर मग हे खोटं सिद्धांत पुरा करण्यासाठी या ठिकाणी जे वचन दिलं जातं, काय ते पूरक आहे का? काय ते पूर्ण आहे का? आणखीन काही गोष्टी ते घेऊन येतात, आणखीन काही खोट्या गोष्टी अशा घेऊन येतात का फार कळसच होऊन जातो. मग आपण स्वर्गदूत असताना या पृथ्वीवर का आलो याविषयी ते आम्हाला सांगतात. प्रेज द लॉर्ड. स्वर्गात असताना पृथ्वीवर येण्याची काय गरज पडली? प्रारंभी आपण स्वर्गदूत सर्वदा स्वर्गात परमेश्वराबरोबर आनंदित होतो, तेव्हा आपण स्वर्ग सोडले व पृथ्वीवर दुःखदायी जीवन जगत आहोत. याचे कारण काय? हालेलुया. या ठिकाणी एक आणखीन अर्धवट खोटं गोष्टी ते पुढं घेऊन येतात. पुढं सांगतात ते की आम्ही स्वर्गात तर आनंदी होतो, स्वर्गात सर्वदा प्रभूसोबत तुम्ही आणि मी होतो, पण आम्हाला पृथ्वीवर यावं लागलं आणि पृथ्वीवर आम्हाला सर्वदा दुःख सहन करावं लागत आहे. आनंदापेक्षा दुःखमय गोष्टी या ठिकाणी जास्त आहेत. तर आम्ही का पृथ्वीवर आलो, का आम्हाला स्वर्ग सोडावं लागलं, यासाठी ते आणखीन अर्धवट वाचनाची भर घालतात. लुक्रिश वर्तमान याचा 19वा अध्याय आणि 10 वचन, मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आणि सापडावयास आला आहे. आम्ही कुठं हरवलो होतो? खोट्या संदेशांच्या मते आम्ही कुठं हरवलो होतो? स्वर्गात. आणि प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला कुठं शोधायला आलाय? पृथ्वीवर. आपण स्वर्गात हरवलो होतो, तर मग पृथ्वीवर आम्हाला शोधण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतात. मी तुम्हाला परत एकदा म्हणेन, अर्ध्या हाळकुंडामध्ये पिवळे झालेले हे लोक आहेत. हालेलुया.
म्हणजेच काय, अर्धवट वचन. मत्तय 9:13 वचन आहे की कारण मी नीतिमानांना नव्हे तर पापी जणांना बोलवायसाठी आलो. ह्या वचनावरून ते असं म्हणतात की समजलं तुम्हाला आता आम्ही कोणत्या कारणाने पृथ्वीवर आलो. आम्ही स्वर्गात पाप केले. काय केले? आम्ही स्वर्गात काय केले? पृथ्वी हे आमचं शरणपूर आहे, शरण नगर आहे आणि स्वर्गामध्ये आम्ही पाप केलं. त्यामुळे या पृथ्वीवर आम्हाला दुःख भोगावं लागत आहे. प्रेज द लॉर्ड. शेवटी या वचनाद्वारे स्वर्गात काय पाप केलं आम्ही हे त्यांना सांगता येईना, म्हणून त्यांनी जगातल्या कायद्याचा पण उपयोग केला, जगातल्या कायद्याचा अभ्यास केला आणि त्या गोष्टी आम्हाला ते सांगतात. उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम जर आम्ही उल्लंघले तर आम्हाला मरणाची सजा नाही होत, है ना. आम्ही जर ट्रॅफिकचे काही नियम तोडले तर आम्हाला फाशीची सजा नाही होत. तसंच आम्ही पृथ्वीवर जर मोठे गंभीर पाप केले तरच, गंभीर गुन्हा केला तरच आम्हाला मृत्यूदंडाची शिक्षा होते. तसंच आम्ही स्वर्गात आम्ही स्वर्गदूतांनी, है ना, स्वर्गात आम्ही स्वर्गदूत होतो ना, आम्ही स्वर्गदूतांनी स्वर्गात काय केलं? गंभीर पाप केले असेल असं त्यांचं म्हणणं आहे. केले असेल, त्याच्यावर पण त्यांचा ठाम विश्वास नाही. म्हणून तुम्ही आणि मी कुठं आलो? पृथ्वीवर आलो. हा विषय व्यवस्थित तुमच्यापर्यंत समजला जावा यासाठी तुम्ही लक्षपूर्वक या गोष्टीकडे लक्ष द्या. काळजीनं पहा की जगातले लोक कशा प्रकारे खोटा तत्व तुमच्यापर्यंत घेऊन येत आहेत. आणि आम्ही स्वर्गात असताना आम्ही पाप केले म्हणून पापाचं वेतन मरण आहे आणि म्हणून तुम्हाला आणि मला पापाची सजा मिळणार होती. प्रेज द लॉर्ड. पापाचं वेतन आम्हाला मिळणार होतं, पण आम्ही आता स्वर्गात जाऊ शकतो. काय केल्यानं आम्ही स्वर्गात जाऊ शकतो? पापाची क्षमा कुणाद्वारे आम्हाला मिळणार आहे याविषयी आम्हाला बायबलमधून ते वचन सांगतात. इफिसकारास पत्र 1 अध्याय आणि 7 वचन. इफिसकारास पत्र 1 अध्याय आणि 7 वचन. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्या प्रियकराच्या ठाई त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळवलेली मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. येशूचे रक्त आम्हाला पापापासून शुद्ध करते. प्रेज द लॉर्ड. येशूचे रक्त आम्हाला पापापासून काय करते? शुद्ध करते. येशूने खंडणी भरून तुम्हाला आणि मला सोडून घेतलेला आहे. मग आम्ही आता येशू ख्रिस्त तर 2000 वर्षापूर्वी मरण पावला, त्याचं रक्त तर 2000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर आलं. मग आता येशूचं रक्त आम्ही कसं मिळू शकतो? तर प्रभू भोजनाद्वारे. आणि प्रभू भोजन म्हणजेच काय? तर वल्हांडणाचा सण. आणि जर आम्ही वल्हांडणाचा सण साजरा करू तर आम्हाला पापाची क्षमा मिळणार आहे. आम्ही पहिल्या सिद्धांताकडं, खोट्या सिद्धांताकडं पाहत आहोत की पापाच्या क्षमेचं रहस्य कोण आहे? येशू ख्रिस्त असताना काय सांगत आहेत की अनहान सोंग आहे. आणि ते म्हणतात वल्हांडण सण हा इतर लोकांनी बंद केला. म्हणजे स्वर्गात जाण्यासाठी फक्त हा सण महत्त्वाचा होता. हा सण पाळण्यासाठी आम्हाला अनहान सोंग यांनी सांगितलं, म्हणून तोच स्वतः परमेश्वर आहे. हालेलुया. अनहान सोंग यांनी सांगितलं की तुम्ही वल्हांडण सण पाळा म्हणजे स्वर्गात जाल. आणि मग आम्ही पाहतो की या सर्व गोष्टींमध्ये येशूचं समर्पण, येशूचं रक्त वाहनं, येशूचं बलिदान याला दुय्यम स्थान किंवा स्थान दिलं जात नाही. मग आम्ही विचार करायला पाहिजे की जर वल्हांडण सण जर आम्ही पाळतो तर आम्हाला पापाची क्षमा मिळते. मग येशूद्वारे जे आम्हाला पापाची क्षमा मिळालेली आहे त्याचं काय? येशू आमच्या अपराधासाठी घायाळ केला गेला, वधस्तंभावर खिळला गेला, तो आमच्यासाठी मरण पावला आणि आम्हाला तारण देणारी अशी शिक्षा त्यात झाली. मग ह्या गोष्टीचं काय? स्वर्गातून तुम्ही आणि मी आलो आणि मोठं भयंकर पाप केलं. आता मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाकडे पुन्हा घेऊन जातो की
मानवाने स्वर्गात पाप केले का पृथ्वीवर? अनेक लोक सहजासहजी सांगतील की आदमाकडून पृथ्वीवर पाप झालं. पण ह्या खोट्या संदेष्टांच्याद्वारे आम्हाला आणि तुम्हाला सांगण्यात येत आहे की स्वर्गात पाप झालं. स्वर्गामध्ये देवाची आज्ञा मोडण्यात आली आणि ते देखील गंभीर पाप झालंय. कोणतं पाप झालंय तेही सांगत नाहीत. त्यानंतर झालं असेल असं ते म्हणतात. झालं असं नाही तर झालं असेल म्हणून आम्ही स्वर्गातून खाली आलोय. मग माझे काही प्रश्न आहेत. या सर्व विषयाच्या अंतर्गत मी काही प्रश्न त्या लोकांना विचारू इच्छित आहे. मानवाने जर स्वर्गात पाप केले तर मग सैतानाला, हव्वेला पृथ्वीवर भुरळ घालण्याची काय गरज? प्रेज द लॉर्ड. जर ऑलरेडी तो माणूस पतनामध्ये पृथ्वीवर आलेला आहे तर त्याला अजून पतनात टाकायची काय गरज? हवाबाईला फसवण्याची काय गरज? आम्ही या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करू शकतो. आणखीन दुसरा प्रश्न, मानवाने स्वर्गात पाप केले तर त्याला कधी पाठवण्यात आले पृथ्वीवर? कधी त्याला पृथ्वीवर पाठवण्यात आले किंवा तो कधी पृथ्वीवर टाकण्यात आला? म्हणजे जो देवाने मातीपासून मानव बनवला तो पापमय बॉडीचा होता का? पापमय शरीराचा होता का? कसं वाटतंय? हालेलुया. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की देवाने जो मानव बनवला तो पापमय बनवला, याचा अर्थ असा होईल. स्वर्गात जर पाप झालेला आहे तो पृथ्वीवर आलाय आणि त्याला परमेश्वराने त्याच्या हाताने बनवलंय, तर देवानं पापमय व्यक्तीला त्याच्या हाताने बनवलंय असं होईल. आणखीन तिसरा प्रश्न आहे, मग आदम जन्माचा पापी होता काय? जन्माच्या अगोदरच तो पापी होता काय? का फळ खाल्ल्यावर पाप त्याच्या जीवनात आलं? हा माझा तिसरा प्रश्न आहे. चौथा प्रश्न आहे, स्वर्गात मानव देवदूताच्या रूपाने होते तर मग काय स्त्रिया कोणत्या रूपात होत्या? जर पुरुष लोक स्वर्गात देवदूताच्या रूपाने होते तर मग स्त्रिया कोणत्या रूपामध्ये होत्या? हा माझा प्रश्न आहे. आणखीन पाचवा प्रश्न आहे, स्वर्गात पाप झाले तर स्वर्गातच काही नियोजन नव्हते का ह्या सर्व पापातून सोडवण्यासाठी? प्रेज द लॉर्ड. सहावा प्रश्न आहे, आम्ही जर स्वर्गात देवदूत होतो तर आता जो सैतान म्हणून वावरत आहे तर तो स्वर्गात कोणत्या रूपात होता आणि त्याला ही पापाची क्षमा आहे काय? प्रेज द लॉर्ड. आम्ही जर स्वर्गात देवदूत होतो तर आता जो सैतान म्हणून वावरत आहे, जो पहिला लुसिफर होता, तर तो स्वर्गात कोणत्या रूपात होता आणि त्याला ही पापाची क्षमा आहे काय? त्याला पण पापाची क्षमा दिली जाईल का? हा माझा प्रश्न आहे. म्हणूनच मी म्हणत आहे की जागे व्हा. तुमचा शत्रू सैतान हा कोणाला गिळावे हे शोधत फिरत आहे. आम्ही जागा झालो पाहिजे. व्यवस्थित या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पाहिजे. खोट्या खोट्या गोष्टी आणि अर्धवट वचनं ते तुमच्यापर्यंत घेऊन येतात. ह्या अर्धवट वचनांना तुम्ही आणि मी समजून घेतलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला या गोष्टी सहजासहजी समजून आल्या पाहिजे. आणखीन खोटे 9 सिद्धांत त्यांचे आहेत. एक सिद्धांताचा आम्ही अभ्यास केला तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल हे काहीतरी खोटं चाललेलं आहे, हे काहीतरी फसवायचा प्रकार चाललेला आहे. आणि हे पापक्षमेचं प्रगटीकरण आम्हाला ते सांगितलं जात आहे. वास्तविक पाहता आम्ही पाहतो की मानव हा देवाने बनवला त्याच्या पावित्र्यामध्ये. मातीपासून मानव तयार करण्यात आला आणि त्यानंतर आम्ही पाहतो त्याच्या फासळीपासून स्त्री काढण्यात आली, जिला हवा म्हटलं गेलंय. आणि देवाने त्यांना आज्ञा घालून दिली होती की तुम्ही बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका. पण त्यांनी ते खाल्लं, देवाची आज्ञा उल्लंघली आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर पाप आलं, त्यांच्यामध्ये पाप आलं आणि पापाची वेतन हे मरण आलं. पण ह्या मरणापासून सोडवण्यासाठी फक्त एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आला. येशू ख्रिस्तानं त्यांच्या पापाची क्षमा केलेली आहे देहामध्ये येऊन. प्रेज द लॉर्ड. स्वर्गामध्ये कशा प्रकारचा जेंडर नाही आहे. स्वर्गामध्ये आम्ही गेल्या 2
सेशनमध्ये पाहिलेलं आहे की स्वर्गामध्ये असल्या प्रकारचं जेंडर नाही आहे आणि स्वर्गामध्ये माता नाही आहे, तर स्वर्गामध्ये पिता परमेश्वर आहे. अनेक दर्शनांमध्ये आम्ही पाहतो की फक्त परमेश्वर आहे. अनेक ठिकाणी प्रभू परमेश्वराने स्वतः येऊन स्वतःविषयी सांगितलेलं आहे, परंतु कधीही मातेचा उल्लेख केला नाही आहे. म्हणून आम्ही व्यवस्थित जाग होऊयात, कारण कितीही कावळ्याने शाप दिले तरी पण काय ढोरं मारणार नाही आहे. आणि कितीही फसवण्याचा प्रयत्न केला विश्वासणाऱ्यांना, तर मी तुम्हाला निक्षून सांगतो की ते विश्वासणारे तुमच्या मागे येणार नाही. आणि आले तरी काही दिवसातच मागे येणार आहेत आणि सर्व सत्य ते स्वीकारणार आहेत. प्रेज द लॉर्ड. देव बाप करो तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन आमेन.